मंत्र म्हणजे काय? मनन त्रायते इति मंत्रः. संस्कृत मध्ये मंत्र हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे, मन आणि त्र. मन म्हणजे आपलं मन आणि त्र म्हणजे संरक्षण करणारा किंवा मुक्त करणारा. मंत्र म्हणजे मनाला नकारात्मकतेपासून मुक्त करून हायर कॉन्शियसनेसशी जोडणारा ध्वनी आहे. मंत्र हा फक्त शब्दांचा समूह नाही, तर ती एक ऊर्जा आहे, साऊंड एनर्जी आहे, जी आपलं मन, शरीर आणि आत्मा याला ट्रान्सफॉर्म करते. तर असा कोणता मंत्र आहे की सर्वसाधारण माणूस सुद्धा त्याचा रोज जप करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण रोज आयुष्यात ताणतणाव, दबाव, मानसिक अशांती आणि नकारात्मकता या सगळ्याला सामोरे जातो. या सर्वातून मन शांत कसं करायचं याचं उत्तर आहे मंत्रोच्चार. आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा मंत्रोच्चाराचे खूप महत्त्व सांगितले आहे. वेदांमध्ये सांगितले आहे की ध्वनी हा सृष्टीचा पाया आहे, म्हणजे ध्वनीच्या नादापासूनच पूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. योगसूत्रांमध्ये पतंजली ऋषी सांगतात की मंत्र जप, त्याचं उच्चारण आणि अर्थचिंतन केल्याने मन शुद्ध होते आणि आत्मा प्रकट होतो. भगवद्गीतेतील 10व्या अध्यायात श्रीकृष्णाने त्याचं अस्तित्व कशा कशात आहे हे सांगताना वेदानाम सामवेदोस्मी आणि यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे वेदांमध्ये सामवेदामध्ये मी आहे हे सांगितलं आहे. सामवेद हा संगीतमय वेद आहे, ज्याच्यामध्ये मंत्र हे गायले जातात. त्याला विशिष्ट चाल आणि लय असते. सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा यज्ञ जपयज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. जपयज्ञ म्हणजे मंत्रांचा जप. हा अतिशय शुद्ध आणि सात्विक यज्ञ आहे. मंत्रोच्चार ही एक श्रेष्ठ साधना आहे आणि त्याचे फायदे खूप खोलवर आहेत. मन शांत होते, मनातील विचारांची गर्दी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात. जिथे जप होतं तिथे वातावरण शुद्ध होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि स्पिरिच्युअल ग्रोथ होते. आत्म्याशी आणि परमात्म्याशी एकरूपता साधता येते. आता तुम्ही जर विचार करत असाल की मंत्र तर संस्कृत मध्ये आहेत, त्यातले काही उच्चारायला सुद्धा अवघड आहेत, मग कसं करणार? तर सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मंत्र म्हणजे ओंकार हा आहे. ओंकार म्हणजे सर्व मंत्रांचा जनक आणि विश्वाचा बीज मंत्र आहे. ओंकार हे परमात्म्याचे ध्वनी रूप आहे. सर्वसामान्यांसाठी अतिशय सोपा पण अतिशय पॉवरफुल असा ओंकार हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. ओंकार हा 3 अक्षरांनी बनलेला आहे, अ, उ आणि म. ओंकारचा जप करताना अ, उ, म चा त्याच क्रमाने आपल्याला उच्चार करायचा आहे. नियमित ओंकार चॅन्टिंगमुळे अँझायटी कमी होते, मन एकाग्र होते, ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते आणि मेडिटेशनची सुद्धा तयारी होते. मॉडर्न न्यूरोसायन्स देखील सांगते की चॅन्टिंग केल्यामुळे ब्रेनमध्ये अल्फा वेव्ज वाढतात, त्यामुळे रिलॅक्सेशन, पीस आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढते. आजकाल लहान मुलांमध्ये ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. अशा मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी कमी करण्यासाठी ओंकार चॅन्टिंग हा सायंटिफिक आणि अतिशय सुरक्षित हा पर्याय आहे. कुणीही कुठेही सहज करू शकणारा सोपा असा ओंकार जप तुम्हीही करून बघा आणि त्याचे मनावर होणारे फायदे अनुभवा. तुम्हाला त्याचे काय बेनिफिट्स मिळत आहेत ते मला मेसेज करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.